उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. तुम्ही नीट बघितलं असेल तर तुम्हाला इथं 0 मिनिटात कळलं असतं. काय कळलं असतं माहितीये का? 2च शब्दात उत्तर सापडत होतं. तुम्हाला 4 पर्याय हुडकीत बसायचे नव्हते. 2च पर्याय 4दा फिरवलेत, बरोबर ना? म्हणजे वरी 2 खाली 2. मग तुम्हाला कुठला बी एक वळखा कार्यक्रम फिटवणार आहे. बघा, कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय जरी ईय प्रत्यय असला तरी राजकीय. काय भानगड आहे? राजकीय. वेलांटी कुठली असती? दुसरी असते, बरोबर ना? वातावरणीय बदल म्हणता का नाही? वातावरणीय, वातावरणीय. ई आला, वेलांटी दुसरी. एक झटका देऊन, एक प्रामाणिक, गणित, बरोबर ना? एक जर आला भौतिक, मानसिक, एक प्रत्यय आला की वेलांटी पहिली असते, ई वेलांटी दुसरी असते. मग तुम्ही म्हणताल सर वेलांटी दुसरी आहे, मग पहिला पर्याय बरोबर असेल? नाही, वेलांटी दुसरी असायला पाहिजे, पण जोडाक्षर म्हणजे वेलांटी पहिली असते. याचा अर्थ बी बरोबर आहे. आणि याचा अर्थ जर बी बरोबर असेल मित्रांनो तर उघड उघडे ये चुकीचं आहे. ये चुकीचं असेल तर 2 पर्याय निघून गेले. आता फक्त तुम्हाला काय चेक करायचं आहे? सी आणि डी. विषय संपला. तुम्हाला सीन डी, आणि सीन डी मध्ये पहिल्याच शब्दात कार्यक्रम होऊ शकते. म्हणता बी यायचं नाही. उंचुकल, काय सर? उच्च, उच्च काहीतरी आलं. उत नसतंय म्हणजे हा नसतंय, डी चुकलाय. याचा अर्थ सी बरोबर आहे. बी आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर होतं. इथं प्रतिकात्मक इथं सुद्धा सापडलं असतं तुम्हाला. प्रतीक हे हा शब्दच मूळ असा आहे. प्रतीक मूळ शब्द. प्रतिकात्मक काही विषय नाही. पुढे हे बदलायचं कारणच नव्हतं, बरोबर का नाही? चला पुढे बाबा.